सातत्याने नवीन कार्यकर्त्यांची जडणघडण कशी करता येईल हे मला प्रत्यक्ष आज इथे पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. नवीन पिढी खास घडली जाते, त्यांना समाजसेवेची किंवा काहीतरी आपण करावं याची जाणीव सातत्याने करून दिली जाते. आणि 2 तास व्याख्यान झालं तरीसुद्धा संख्या बिलकुल कमी झाली नाही, सगळेजण शांतपणे बसून होते. आणि नमस्कार. विवेकानंद व्याख्यानमाला 2023चं आज तिसरं पुष्प गुंफलं गेलं कुतूहल चांद्रयानाचं आणि त्याचे आजचे माननीय वक्ते होते मयुरेश प्रभुणे सर. आज आपल्या अभिप्राय कट्ट्यावर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आणि विवेकानंद व्याख्यानमाला या विषयाचा अभिप्राय. सगळ्यात आधी जेव्हा मला विचारण्यात आलं होतं की या व्याख्यानमालेत याल का, आणि जेव्हा मी सगळ्यांची नावं वाचली की एवढे मोठमोठी व्यक्ती एवढ्या की ज्यांनी देशाला घडवलं किंवा राज्याला घडवलं, असे सगळेजण याच्या आधी गेल्या 66 वर्षांमध्ये येऊन गेले, तेव्हा थोडं दडपण आलं होतं. आणि पण व्याख्यान ज्यावेळेस द्यायला मी आता उभं राहिलो आणि बघितलं की ज्या प्रकारे एक जाणता प्रेक्षक वर्ग याला लाभला, आणि असं जाणवतं की गेल्या अनेक वर्षांमध्ये हा घडवला गेला आहे. आणि ते या व्याख्यानमालेचं फलित पण आपल्याला म्हणता येईल. 2 तास व्याख्यान झालं तरीसुद्धा संख्या बिलकुल कमी झाली नाही, सगळेजण शांतपणे बसून होते आणि ऐकलं. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे आभार, कारण मी तुमचं हा एक उपक्रम आहे, पण इतरही सगळे उपक्रम बघितले की नवीन पिढी खास घडली जाते, त्यांना समाजसेवेची किंवा काहीतरी आपण करावं याची जाणीव सातत्याने करून दिली जाते. आणि आज पण सगळं कामाचं नियोजन हे आत्ताची पिढी करत होते. हे बघून मी एका संस्थेचं काम करतो, त्यामुळे मलाही प्रेरणा मिळाली की अशी सातत्याने नवीन कार्यकर्त्यांची जडणघडण कशी करता येईल हे मला प्रत्यक्ष आज इथे पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. आणि माझं खरोखर भाग्य आहे की अशा उपक्रमामध्ये मला इथे येता आलं आणि तुमच्यासोबत काही ज्या गोष्टी माझे अनुभव होते ते शेअर करता आले. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीकरता खूप साऱ्या शुभेच्छा.